श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आश्विन महिन्याची शुल्क पक्ष प्रतिपदा तिथी 2 ऑक्टोबर 2024 रोजी अर्ध्यरात्री 12:18 सुरू होईल. 3 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 2:58 समाप्त होईल. अशा स्थितीत उदया तिथीनुसार 3 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. यावर्षी देवीचे वाहन हे पालखी आहे. मित्रांनो, गणपती झाले की वेळ लागते ते नवरात्रीचे. अगदी पितृ पंधरवड्यापासूनच नवरात्रीच्या तयारीला सगळे लोक लागत असतात. स्वच्छता करणे आणि आई भगवतीसाठी नवनवीन वस्तूंची खरेदी करणे, अशा बऱ्याच गोष्टी अगदी आवडीने आपण खरेदी करत असतो. या 3 ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीचं व्रत करून दुर्गा मातेची पूजा केली जाते. घटस्थापनेलाच कलश स्थापना असे देखील म्हटले जाते. तेव्हा नवरात्री उत्सवासाठी घटस्थापना कशी करावी? आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला फार महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव भारतभर साजरा केला जातो. हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. 3 ऑक्टोबर 2024 ला आश्विन महिन्याची सुरुवात होत असून त्याच दिवशी घटस्थापना करावी. 2 ऑक्टोबरला म्हणजे बुधवारच्या रात्री भाद्रपद अमावस्या संपणार असून त्याच वेळी आश्विन शुल्क प्रतिपदेला सुरुवात होणार आहे. गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्री महोत्सवाला सुरुवात होणार आहे. शारदीय नवरात्री उत्सवाची सांगता 12 ऑक्टोबरला होणार आहे. यंदाचा नवरात्र उत्सव 10 दिवसांचा असणार आहे. तर आपण क्रमाने देवीची पूजा कशी करावी, कलश स्थापना कशी करावी, त्यासाठी लागणारे साहित्य आणि नंतर देवीला क्षमा याचना कशी करावी, हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरुवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावेत, सूर्याला जल अर्पण करावे व घरातील नित्य कामे आटपून घटस्थापनेच्या तयारीला लागावे. सुरुवातीला घरातील सगळे देव स्वच्छ करून घ्यावेत. कुलदेवीचा टाक आणि तांब्याचे ताट तसेच तांब्याच्या सर्व काही वस्तू स्वच्छ धुवून घ्याव्या व आपल्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी एक कापड अंथरून त्या कापडावर सर्व साहित्य ठेवावे. घटस्थापनेच्या खोलीमध्ये जिथे घटस्थापना करायची आहे ती खोली सुद्धा स्वच्छ करून घ्यावी. घटस्थापनेचे साहित्य: नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कपडे परिधान करा. कलशासाठी तांब्या, त्याचबरोबर मातीचा घट, माती, पाणी, विड्याची 17 पाने मातीच्या घटामध्ये आणि मंगल कलश यामध्ये टाकण्यासाठी 2 सुपाऱ्या, 2 नाणी, देवपूजेचे ताट, विविध प्रकारची धान्ये, तांब्या घाटाखाली पेरण्यासाठी 5 किंवा 7 प्रकारचे धान्य किंवा कोणत्याही एका प्रकारचे धान्य असेल तरीही चालू शकते. आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा असतो. तुम्हाला तो नसेल ठेवायचा तर नाही ठेवला तरी पण चालेल. लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षतांसाठी तांदूळ, तांब्याची डहाळी किंवा तांब्याची पाने, पैशांची नाणी, लाल ओढणी किंवा चुनरी, पान, सिंदूर, पूर्ण पाणी भरलेला एक नारळ
फळे, फुले, शृंगारपेटी, फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते. हळदी कुंकुवाचा करंडा या पूजेमध्ये ठेवू शकता. कुंकू आणि चंदनाचा किंवा कुंकू आणि हळदीचा वेगवेगळा गंध ओला करून ठेवावा. तो आपल्याला लागणार आहे. प्रत्येक भागात वेगवेगळे साहित्य घेऊन पूजा केली जाते. तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल किंवा यथाशक्ती तुमच्या रूढी परंपरेनुसार चालत आलेली पूजा पद्धतीने ते साहित्य घ्यावे. हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आता गंगाजल शिंपडून घटस्थापना स्थान शुद्ध करा. घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी. मंदिराला सजवावे. फुलांचे आरस करून मंदिराला अगदी आकर्षक बनवावे. यानंतर हळदीपासून अष्टदल बनवून कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग, अक्षता, हळद, नाणी, वेलची, सुपारीची पाने व फुले टाकावीत. यानंतर कुंकवाने स्वस्तिक बनवावे. शेवटी कलश स्थापित करावा. देवी दुर्गाचे नामस्मरण करावे. घटस्थापना करताना कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात किंवा टोपलीत किंवा पत्रवाळीमध्ये प्रथम माती टाकावी. त्यात 7 प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी. कलशात गंगाजल किंवा मग गंगाजल नसेल तर आपल्या घरचे थोडे साधे पाणी घ्यावे. त्याला मौली धागा बांधावा व पाण्यात सुपारी, अक्षता आणि नाणी टाकल्यानंतर कलशाच्या काठावर 5 विड्यांची किंवा आंब्याची पाने ठेवावीत. त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा. हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा. पूजेनंतर तो 9 दिवस त्यांच्या समोर ठेवावा आणि दिवा लावा. अखंड दिवा लावण्यासाठी थोडा दिवा मोठा असावा, ज्यामध्ये जास्त तेल मावेल असा असावा. कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त आणि घटस्थापना. गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी आश्विन शुल्क प्रतिपदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे. सकाळी 6:07 ते 9:30 पर्यंत कलश स्थापनेचा घटस्थापनेचा मुहूर्त आहे. त्यानंतर 11:36 ते 12:23 पर्यंत अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहील. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येते. तुमच्या वेळेनुसार तुम्ही सकाळी इतर सगळे कामे आवरून मग दुपारी देखील पूजा करू शकता. शुभ मुहूर्तावर कलशाची प्रतिष्ठापना केल्याने साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. जर तुम्ही कलश स्थापना करत असाल तर घटस्थापना चांदी, माती किंवा तांब्याच्या कलशात करू शकता. घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नका. दुर्गा मातेला जलाभिषेक करावा. पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक करा. आता देवीला लाल चंदन, सिंदूर, सौभाग्याच्या वस्तू, लाल फुले अर्पण करा. मंदिरात तुपाचा दिवा लावावा. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापित केल्यानंतर शैलपुत्री मातेचे ध्यान केले जाते. मग ओम कुलदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करावा. मुक्याने देवीची स्थापना करू नयेत. सतत देवीचे नामस्मरण करत राहावे. यामुळे आपल्याला याचे चांगले फळ मिळते आणि देवीची पूजा देखील पूर्ण होते.
देवी आपल्यावर प्रसन्न राहते. जर तुम्ही कधी कुलदैवतेच्या मूळ ठिकाणी दर्शनासाठी गेला असाल किंवा तुम्ही कधी फोटो पाहिला असेल तरी तुम्हाला दिसून येईल की आपल्या कुलस्वामिनींना कवड्याची माळा घातली जाते. पण आपल्या घरामध्ये ज्या मूर्ती असतात, फोटो असतात किंवा टाक असतात ते अगदी छोटे असतात. त्यामुळे आपण त्यांना कवड्यांची माळ इतकी लहानशी तर आणू शकत नाही किंवा घालूही शकत नाही, कारण ती पडून जाते. त्यामुळे आपण कवड्या तिथे स्थापन करू शकतो. 1, 3, 5, 7, 11 या संख्येमध्ये आपण कवड्यांची स्थापना करू शकतो. जणू काही आपण त्यांना कवड्यांची माळच घातलेली आहे. अशा पद्धतीने त्या कवड्या काय करायच्या, एखाद्या धान्याच्या प्लेटमध्ये ठेवायच्या. जी प्लेट तुम्ही घेतात तर त्याच्यामध्ये तांदूळ पसरवून ठेवायचे. अखंड तांदूळ यासाठी घ्यायचे, तुटलेले घ्यायचे नाहीत. या कवड्यांना सुद्धा व्यवस्थितपणे स्नान घालून घ्यायचे. कपड्याने चांगल्या कोरड्या पुसून घ्यायच्या. त्यानंतर या कवड्यांना तुम्ही कुंकुवाचा, चंदनाचा किंवा हळदीचा गंध लावू शकता. कवड्या तुम्ही पालथ्या ठेवा किंवा सुलत्या ठेवा, काहीही हरकत नाही. कवड्या आपण दोन्ही प्रकारे ठेवू शकता आणि देवीच्या पुढे तुम्ही या कवड्या ठेवून द्यायच्या आहेत. दरवर्षी घटस्थापनेमध्ये देवी एका विशिष्ट वाहनावर बसून येत असते. यावेळेस देवीचे वाहन हे पालखी आहे. म्हणजेच काय, आपली कुलस्वामिनी यंदा डोलीमध्ये बसून येणार आहे. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी बाजारातून एक छोटीशी डोली खरेदी करून आणा. डोली म्हणजे काय, तुम्ही चित्रपटामध्ये किंवा मालिकांमध्ये पाहता नवरीला नेण्यासाठी एक डोली असते, त्याच्यातच ती नवरी बसून जाते. त्याच पद्धतीची छोटीशी डोली तुम्हाला मिळाली तर तुम्ही सुद्धा ती पूजेमध्ये अवश्य ठेवा. घटाचे विसर्जन ज्या वेळेस होईल त्यानंतर तुम्ही ती डोली तशीच सांभाळून ठेवायची. ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलीचे लग्न असेल तर तिच्या रुखवतामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही त्या डोलीचा वापर करू शकता. देवी शैलपुत्रीची पूजा करावी व सर्वांनी तिचे ध्यान करावे. देवी शैलपुत्रीला दूध आणि तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण करावेत. त्यामुळे ती प्रसन्न होते. तिला गाईचे दूध आणि तुपापासून बनवलेले पदार्थ आवडतात. देवीची पूजा विधी पार पडल्यानंतर देवीची आरती करावी. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन घंटानाद करत देवीची आरती करावी. आरती करताना मोबाईलचा वापर करू नये. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सकाळ संध्याकाळ देवीची आरती करावी. शंख असेल तर सुरुवातीला शंख फुकावा किंवा मग घंटी वाजवत आरती करावी. नंतर तुमच्या घरी जो काही देवीसाठी नैवेद्य बनवला आहे तो नैवेद्य देवीला अर्पण करावा. भक्तिभावाने देवीची पूजा झाल्यानंतर घरामधील वातावरण कसे अगदी आनंदी आणि प्रसन्न होऊन जाते. देवी शैलपुत्रीला सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. देवी शैलपुत्रीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदते आणि सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती देखील मिळते. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. शेवटी सर्वांनी हात जोडून आमच्याकडून काही चुकले असेल, काही राहिले असेल किंवा कोणत्या गोष्टीची कमतरता राहिली असेल तर शेवटी क्षमा प्रार्थना करा आणि सर्वांनी शेवटी नतमस्तक व्हावे. आई भगवतीला भक्तीची भुकेलेली आहे. तिला फक्त मनापासून श्रद्धेने केलेली भक्ती आवडते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.